शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांचंही आता 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय। शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावर काल आक्षेप घेत पंचांना लाथ मारली होती, तर महेंद्र गायकवाडनं देखील कुस्ती मैदान सोडून देऊन थेट पंचांकडे धाव घेतली होती। त्यामुळे काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एकच गोंधळ उडाला होता। त्यानंतर आता या दोन्ही मल्लांवर कारवाई करण्यात आली। दरम्यान शिवराज राक्षेच्या निलंबनाचा आता काका पवार यांनी निषेध केलेला आहे। रागाच्या भरात शिवराज राक्षेने कृत्य केलं असावं, तसंच स्पर्धेत असलेल्या पंचांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी केलेली आहे। तसंच आम्ही फक्त कुस्तीगीर संघटना नाही तर वर्ल्ड फेडरेशनकडे सुद्धा जाणार असल्याचं काका पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही फेडरेशन बी मागणी करणार ना, वर्ल्ड रेसलिंगच्या असोसिएशनला पण मागणी करणार की ह्याच्यावर आम्हाला निर्णय द्या। पंचावर पण बंदी टाकली पाहिजे ना, त्यालाही कळायला पाहिजे ना की मी काय केली चूक आणि काय नाही। तुम्ही एकाच बघून एकाला टाकणार का बंदी? भाऊ त्याला राग अनावर झाला नसेल त्या टायमाला की तुम्ही दाखवत नाही म्हणल्याच्या नंतर त्याला राग आगार म्हणजे साहजिक असतं कोणाचं बी। दरम्यान शिवराज राक्षेच्या कुटुंबियांना तक्रार केल्यास समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोडवे यांनी दिलेली आहे। परिवारांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। तसंच काका पवार यांच्या कुठल्याही मल्लावर आम्ही अन्याय केला नाही असं देखील भोंडवेंनी म्हटलेलं आहे। अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक नवं वेगळं वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, पंचांना लात मारणं हे 100% चुकीचं आहे आणि आज जर आपण त्यांच्यावरती काय कारवाई केली नाही तर म्हातारी मेल्याचं वाईटने पण काळ सोकवेल। आणि मला असं वाटतं की या भीतीने जर राज्यातल्या पंचांनी रेफरी करणं सोडून दिलं तर ह्या सगळ्या कुस्त्या घेणार कोण? आमच्या दरवर्षी 12 राज्य स्पर्धा होतात, हजारो कुस्तीगीर त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये पंच जर आले नाहीत त्या स्पर्धा घेणार कोण? आणि मला असं वाटतं हे आमच्या खूप कमी कडक नियम आहेत। क्रिकेटमध्ये तुम्ही असं रागाने जरी पंचांग पाहिलं तरी त्याच्या लगेच मानधनामध्ये कटोती होते। आमचं तसं कुस्तीगीर संघाचे नियम अतिशय म्हणजे लात मारून सुद्धा आम्ही फक्त 3 वर्षी बंदी घातली, आजन्मबंदी नाही घातलेली। वास्तविक पाहता काल रात्री शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवरती गुन्हा दाखल करायची पंचांची मागणी होती आणि वास्तविक तो गुन्हा दाखल झाला असता तर शिवराज राक्षे आता महानगरपालिकेमध्ये कामाला लागतोय, महेंद्र गायकवाड रेल्वेमध्ये कामाला लागतोय, दोघांच्या सरकारी नोकऱ्या आहेत। आणि जर रात्री तो गुन्हा दाखल झाला असता तर कदाचित त्या गुन्ह्याचा निकाल ज्यावेळेस 10 वर्षांनी लागेल त्यावेळेस तोपर्यंत त्याला नोकरी मिळाली नसती। त्यामुळे आमचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस तिथं आले, आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र बसलो, आम्ही त्यांना पंचांना विनंती केली की बाबा। आता पुढची बातमी अंबरनाथमधून एका गुन्ह्याची। भर दिवसा एका महिलेची चाकून भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी राहुल भिंगारकर या आरोपीला अटक केली। मृत महिलेनं आरोपी राहुलला 2.5 लाख रुपये उसने दिले होते, मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्यानं महिलेनं माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता आणि यातूनच आरोपी राहुलनं या महिलेची हत्या केली। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे। नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीने दिलाय। सरपंच देशमुख हत्याप्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती, त्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला। सरपंच हत्या प्रकरणात उद्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी म्हटलंय। ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आणि सोबतच आमदारकीचा देखील राजीनामा त्यांना द्यावा लागेल असा दावा देखील दमानी यांनी केला। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून मनोज जरांगे यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे। निवडणूक काळात वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा दावा जरांगे पाटलांनी केला। सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल। विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडला नाही, त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली।
वाल्मी कराड 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होता. 17 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमातून तो निघाला. पोलिसांनी 17 डिसेंबरचं CCTV तपासावं आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनाही भोवलेलं आहे. या दोन्ही पैलवानांना आता 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतलाय. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पंचांनी दिलेल्या निर्णयावर कुस्तीपटू शिवराज राक्षेनं नाराजी व्यक्त केली आहे. माझी पाठ टेकलीच नाही, पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला, सामन्याचा रिप्ले दाखवा, हरलो हे आम्हाला मान्य करू, असं कुस्तीपटू शिवराज राक्षे म्हणाला. शिवराज राक्षेच्या कुटुंबियांना तक्रार केल्यास समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिलेली आहे. पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसंच काका पवारांच्या कुठल्याही मल्लावर आम्ही अन्याय केला नाही असं देखील भोंडवेंनी म्हटलं. महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवराजवर जो अन्याय झालाय त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं पाटील यांनी म्हटलंय. कुस्ती झाली आहे की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. या प्रकरणात शिवराजची कुठलीच चूक नाही असं चंद्रहार पाटील म्हणाले. कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पैलवानांना सुनावलंय. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचा सल्ला अजित पवार यांनी दिलाय. ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भोसरी टीका केलेली आहे. सगळ्यांना चोर लुच्चे लफंग्यांना भाजपसोबत गेल्यानंतर प्रतिष्ठा मिळते, त्यात काही आमदार खासदार होतात तर काही जण मंत्री होतात असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. यापुढे मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी चालणार नाही असा इशारा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिलाय. सामंत लवकरच या संदर्भात राज्यातल्या सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तसंच मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाबाबत ठोस पावलं उचलली जाणार आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमारनं विशेष मकोका कोर्टात घुमजाव केलाय. पोलीस कोठडीत जबरदस्तीनं जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केलाय. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारनं कोर्टात अर्ज केलाय. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवर प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मंत्रालयाच्या गेटवर आज मोठी गर्दी पाहायला मिळाली, कारण मंत्रालयात आता फेस आयडीनंच प्रवेश दिला जातोय. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं फेस आयडीच करण्यात आलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर पास काढून जाण्याची वेळ आली. याच कारणानं मंत्रालय गेटवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसणार असल्याची चर्चा आहे. यंदा नव्या योजनांसाठी भरीव तरतूद असण्याची शक्यता आहे. एमपीसीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक केली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याच्या तपासात पुढे आले. पुण्यातील पेठ परिसरात महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण झालेली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या संदर्भात पोलीस अधिक तपास करतात. लोणावळ्यात
एका दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असलेला व्हिडिओ समोर आलेला आहे. पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे. मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात. मात्र मुलांचा हा प्रताप पाहून आता पालकांच्या चिंतेत भर पडलेली आहे. मुलं कसा प्रवास करतात दुचाकीवरून एका बाईकवरून, त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. जीबीएसमुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या 158 वर गेली आहे. रविवारी 3 नवीन रुग्ण आढळले तर सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुकला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलंय. या दरम्यान नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी महानगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल असं महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सर्वांनी मागं सरका एक मिनिट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला. कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आता 4 आरोपींवर कारवाई झालेली आहे. धाराशिवमधील हिंगणगावमध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जवळपास शेकडो एकरमधील 35 शेतकऱ्यांना शेती गाठण्यासाठी पाळण्याद्वारे नदी ओलांडावी लागते. त्यामुळे शेतीवर जाण्यासाठी पूल बांधून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. लातूर जिल्ह्यात अंधलगावमधील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. मांजरा नदी पलीकडील शेतीला जाण्यासाठी पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे लोखंडी कलईतून प्रवास करावा लागतोय. अनेक वेळा मागणी करून देखील पुलाची उभारणी होत नसल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. जालना नांदेड समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलंय. सरकारी जमिनीला कवडीमोल भाव देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गेल्या 7 दिवसांपासून ते धरणं आंदोलन करतायत. जमिनीला योग्य तो भाव न दिल्यास सामूहिक आत्मदहन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. नांदेडमध्ये किनवट तालुक्यात पैनगंगा नदीपात्रात 5 टीएमसी पाणी सोडावं या मागणीसाठी 15 गावातील गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. उन्हाळ्याला 4 महिने बाकी असतानाच फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्र कोरडं पडलंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून. राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जीबीएस या आजाराचा आणखीन एक संशयित रुग्ण आता अहिल्यानगरमध्ये आढळलेला आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएस सिंड्रोमची लक्षणं दिसलेली आहेत. तिला उपचारासाठी आता पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. संशयित रुग्ण आढळल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं. पुढच्या बातमीकडे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आलेली आहे. मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांना वस्त्रसंहिता लागू करावी या मागणीचं निवेदन तुळजापूर मंदिर प्रशासनाकडे देण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिरासाठी देखील ड्रेस कोड लागू करण्यात आला होता आणि आता तुळजापूर मंदिरात ड्रेस कोड लागू करा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली. आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आज मंदिर महासंघाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं. लवकरात लवकर तुळजाभवानी देवस्थानमध्ये मंदिरचं पावित्र्य राखण्यासाठी, रूढी परंपरेचं जतन करण्यासाठी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करावा अशी मागणी आमच्याकडून करण्यात आलेली आहे. तुळजापुरातल्या बातमीनंतर आपण आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. खासदार नारायण राणेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली. एका खोलीत बसून टीका करणं एवढंच राऊतांचं काम आहे. राऊतांनी अर्थसंकल्पावर बोलू नये, तो त्यांचा विषय नाही असा घणाघात राणेंनी केला.
नवी मुंबईत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत 10 तास पाणीपुरवठा बंद राहील. तर बुधवारी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. पालघरच्या 5 गावांच्या पाणीपुरवठा योजना ही मागील अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. 6 वर्षांपासून योजना पूर्ण झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, पायपीट करावी लागते. रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचक्रोशीत बैलगाडा मालकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी शरद पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वांगणी रेल्वे स्थानकातील चोरवाटांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या चोरवाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये जा करतात. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होते. बाळाच्या पोटात बाळ असलेल्या महिलेची बुलढाणा जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. बाळाच्या पोटात असणारं बाळ शस्त्रक्रिया करून काढण्यात येईल. महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ या गर्भधारणेला वैद्यकीय भाषेमध्ये फिट्स इन फेटू असं म्हणतात. नागपूरमध्ये स्वच्छतागृहातील महिलांचे चोरून व्हिडिओ काढणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. सीताबर्डी परिसरातील महिलांच्या स्वच्छतागृहात हा संतापजनक प्रकार घडलाय. आरोपी शिक्षक मंगेश खापरे हा दिघोरी येथील एका शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत होता. अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाहीये. गीतांजली एक्सप्रेस देखील 2 तास उशिरा धावणार आहे. भुसावळ रेल्वे मंडळात पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. पोलिसांनी अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढली. सार्वजनिक सुरक्षा आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. वाशीमध्ये वाईतील शेतकऱ्याच्या गावाच्या पिकाचं रानडुकरांनी नुकसान केलेलं आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांनी शेतात घुसून काढणीला आलेल्या पिकाची नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्याला मोठं नुकसान झालंय. नाशिक शहरातील सिडको भागात महिलांनी पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन केलं. मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. नाशिकच्या पुणे इंदूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. 2 कंटेनर समोरासमोर धडकले. त्यामध्ये 1 जण जागीच ठार झाला. त्यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलं. नाशिकच्या बागलाण तालुक्यात एक बिबट्या मादी मृतावस्थेत आढळून आलेली आहे. या बिबट्या मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास आता वन विभाग करते. याच परिसरात मागील 8 दिवसात 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली.
नाशिकच्या मालेगावात 250 गुंगीकारक औषधं जप्त केलेली आहेत. 2 व्यक्ती मोठ्या प्रमाणात रिक्षामध्ये औषधांच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करणार होते आणि या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करतायत. नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2027च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये म्हणजे श्रावण महिन्यात 3 शाही स्नान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय. प्रयागराज कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आता उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकूनं भोसकून हत्या केली होती. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूनं हल्ला करण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना हा हल्ला झाला. साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरलेली आहे. या हत्याकांडामध्ये जे कुणी असतील त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृत सुभाष घोडेंच्या भावानं केली. त्यावेळी सुभाष घोडेंच्या भावंडांना अश्रू अनावर झाले होते. केंद्रीय अर्थसंकल्पात सुधारित उडान योजना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार जळगाव विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू होण्याची शक्यता. या दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदूर या शहरासाठी विमानसेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव नागरी उड्डाण विभागाला देण्यात आला. जळगावमध्ये स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून मोहम्मद इम्रान यांची 7 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आता सायबर पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. नंदुरबारमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली आहे. शहादा शहरात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला 24,34,000चा गुटखा जप्त करण्यात आला. सोलापूरमध्ये खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजरी समोर आलेली आहे. गाडीचे हप्ते भरले नाहीत म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलं. या मुलाला त्यांनी एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं. त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर शहरातल्या मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अनधिकृत भोंग्याविरोधात तक्रार अर्ज देऊन देखील कारवाई न झाल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन केलं. सांगलीमध्ये एका तरुणाच्या घरामध्ये विषारी साप सापडला. दोरी समजून या तरुणानं सापालाच उचललं. सुदैवानं सापानं चावा घेण्यासाठी तोंड पुढं केलं, पण तरुणानं हात मागे घेतल्यामुळे तो बचावला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथील ही घटना आहे. सांगली पोलिसांनी विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्याची कारवाई केली होती आणि या कारवाईत तब्बल 29 कोटींचं एमडी ड्रग्ज आढळून आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आणखी 3 बेड्या ठोकल्या. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास यापुढच्या काळात 529 गावांसाठी MSRDC नियोजनाचं काम करणार आहे. टॉप 5 नंतर आता कर्नाटकातून एक महत्त्वाची बातमी आहे, कारण कर्नाटक सरकारनं सन्मानानं मरण्याचा अधिकार लागू केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कर्नाटक सरकार अंमलबजावणी करणार आहे. ज्यांना बरं होण्याची आशा नाही किंवा ज्यांच्यावर जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे आहेत त्या रुग्णांना हा अधिकार देण्यात आला आहे. हा कायदा लागू करणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. कर्नाटक सरकारनं खाजगी आणि सरकारी रुग्णालयांसाठी हा आदेश जारी केलाय.
ज्या रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांना हा आदेश लागू असेल. महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्ये देखील या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचं नियोजन सुरू असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा कायदा काय आपण पाहूया. एखाद्याला आयुष्याच्या शेवटी सन्मानानं उपचार चालू ठेवायचे की नाही हा ठरवण्याचा अधिकार आहे. गंभीर आणि असाध्य आजारानं त्रस्त आणि जीवरक्षक उपचार सुरू ठेवायचे नसल्यास अधिकार लागू. आरोग्य अधिकारी हे न्यूरोसर्जन, सर्जन, भूलतज्ञांच्या समितीची नेमणूक करतील. तज्ज्ञ समितीच्या निर्णयानंतरच रुग्णाला सन्मानानं मरण्याचा अधिकार मिळेल. महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्येही असा कायदा करण्याचं नियोजन सुरू असल्याचं कायदा लागू करणारं कर्नाटक देशातलं हे पहिलं राज्य आहे. सन्मानानं मरण्याचा अधिकार कर्नाटक सरकारनं काही रुग्णांना दिलेला आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील असा कायदा लागू करण्याचं नियोजन असल्याचं काहींचं म्हणणं आहे.